मित्रांनो, नवी जन्मीन मी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे? तर त्या ठिकाणी सरपोतदार साहेबांना ज्या सावित्री म्हणजेच ज्या नर्स असतात त्यांना भेटायचं असतं. त्यामुळे सरपोतदार साहेब येतात. पण तिथून त्या गेलेल्या असतात. त्यांना सरपोतदार साहेब तिथल्या वॉर्डनला म्हणतात की ठीक आहे, त्यांना आल्यानंतर एवढी रक्कम द्या. तर दुसरीकडं जी संचिता असते तिचं तोंड तर फुटलेलं असतं. कारण स्वानंदीला पाडल्यानंतर ती एका बाजूला पडते, स्वानंदी एका बाजूला पडते. त्यामुळे संचिताचं तोंड फुटलेलं असतं. ज्यावेळी सुजितला कळतं की स्वानंदीचं बाळ राहणार नाही, त्याला खूप आनंद होतो. तर दुसरीकडं ज्या सावित्री असतात म्हणजेच ज्या नर्स असतात त्यांनी स्वानंदीचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचबरोबर त्यांनी त्या बाळाचा पण जीव वाचवलेला असतो. तेवढ्या त्या ठिकाणी ज्या वॉर्डन मॅडम असतात ते येतात आणि सरपोतदार साहेबांना खूप बोलतात. तू काय करत होता असं तसं खूप बोलतात. त्यानंतर डॉक्टर त्यांना बोलवतात आणि त्या ठिकाणी मनी आणि वॉर्डन मॅडम येतात. सरपोतदार साहेबांना डॉक्टर म्हणतात स्वानंदी आणि तिचं बाळ आता सुखरूप आहे, काळजी करायचं कारण नाही. त्यानंतर मनी आणि स्वानंदी हे सुखरूप असल्यामुळं खूप आनंदी होतात आणि त्या ठिकाणी जो सुजित असतो त्याला खूप राग आलेला असतो. कारण त्याचा जो प्लॅन असतो तो फेल झालेला असतो. कारण काहीही करून स्वानंदीचा नाही तर तिच्या बाळाचा जीव घ्यायचा असतो असं सुजितच्या डोक्यात असतो. पण तो प्लॅन त्याचा बिघडतो या ठिकाणी. त्यामुळंच आता दुसरीकडं त्या हॉस्पिटलमध्ये स्वानंदीचा जीव ज्या नर्सने वाचवलेला असतो, त्याच नर्सने जी वॉर्डन मॅडम आहेत त्यांच्यापासून त्यांचा मुलगा लांब केलेला असतो. म्हणजे तो मुलगा म्हणजे मनी आहे. हे सर्वांना माहीतच असेल. तर येणाऱ्या भागामध्ये मनीला समजेल का वॉर्डन मॅडमच आपल्या आई आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ज्या वेगवेगळ्या ट्रिक स्वानंदी आणि शालिनी करत आहे, त्याला स्वानंदी बळी पडेल का? हे देखील बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सरपोतदार साहेबांनी संचिताला शिक्षा पण दिलेली आहे की तू जे स्वानंदीसोबत केलं आहे त्यासाठी तुला ही शिक्षा आहे. आता स्वानंदी ही सुखरूप आहे आणि ती लवकरच तिला घरी पाठवतील.